हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेदार ना? मजेतच असायला हवं. आज आपण खांडोळीची भाजी पाहणार आहोत. विदर्भ स्पेशल, पण मी माझ्या पद्धतीने बनवली आहे. थोडीशी वेगळा लूक दिला आहे आणि मसाले पण कमी वापरले आहेत. त्यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये हिंग घातला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, लाल तिखट घातलं आहे, त्यामध्ये धने जिरे आहेत, त्यामुळे मी वेगळे घालत नाही. भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आणि आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचं छान मिश्रण तयार करून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, खूप सुंदर. आणि चव म्हणाल ना तर तुमचं मटन चिकनसुद्धा फेल होईल, एवढी भन्नाट रेसिपी होते बघा. मैत्रिणींनो, भाजीला काही नाही ना तर चला अशा प्रकारे तुम्ही खरंच बनवू शकता. अगदी झटपट, अगदी काही पूर्वतयारी नाही आणि महत्त्वाचे वाटण घाटण करायची काही आवश्यकता नाही. अशी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे. हे बघा, असं छान असं आपण जे बेसन पीठ आहे ते बनवून घ्यायचं आहे. त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ नाही. घट्ट केली तर तुमची जी पोळी आहे ती जाड होईल, पातळ केली तर एकदम ती अशी कागदासारखी पातळ होईल. त्यामुळे त्याचं मिश्रण आहे ना ते अगदी मध्यम ठेवायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. बघू शकता, अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण तयार केलं आहे. त्यानंतर स्टफिंगसाठी आपण मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतले, छान खरपूस भाजून घेतलेत. ते बारीक केल्यानंतर 2 चमचे मी इथं खोबरं वापरलं आहे. सुकं खोबरं मी बारीक करून घेतलेलं. 2 चमचे माझा घरगुती काळा मसाला आहे तो वापरला आहे. त्यानंतर भरपूर असा लसूण घातला आहे बघा. हळद पावडर घातली आहे आणि कोथिंबीर जास्त बारीक चिरून घेतली भरपूर अशी, आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे बघा. त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण त्याचं जो मधला मसाला आहे तो तयार करून घेतला आहे. मी बघा असं थोडंसं हे केलं, साईडला केलं. आणि आपण जो कांदा भाजीला घालणार आहेत भाजलेला, तो मी त्यामध्ये घालणार आहे. खूप सुंदर असं वेगळा लूक दिला आहे बघा तुमच्या खांडोळीला. खानदेशी लोक बनवतात, त्यांचं खूप मसाले वगैरे वापरतात ते, अगदी खसखस वगैरे. पण मी ते काही वापरलं नाही, कारण मला थोडीशी कोथिंबीर टाकली आहे वरनं. मसाले जास्त आवडत नाही. थोडंसं कोथिंबीर आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घातला आहे बघा. त्यामुळं सांगते, मी वेगळा लूक दिला आहे. त्या पद्धतीने बनवली नाही, कारण मला वाटण घाटण जास्त आवडत नाही, कारण आमच्या घरामध्ये जास्त मंडळी पण नाहीत. त्यानंतर तव्याला मी तेल लावून घेतलं आहे बघा. त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने बनवत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटण तयार करून पण बनवू शकता. छान बघा, अशा प्रकारे आपण मध्यम पोळी करणार आहोत. बेसन पोळी, जी की जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. जाड केली ना तर ती अशी खाताना गचगच लागेल, आणि पातळ केली ना तर तुमची जी आता मी वळकुटी दाखवणार आहे तशी ती वळकुटी तयार होणार नाही. पुन्हा आपण वरनं तेल लावून घेणार आहोत बघा. छान मध्यम गॅसवर अशी छान भाजून घ्यायची, म्हणजे खूप छान स्वाद येतो बेसन पोळीला. हे बघा, अशा प्रकारे त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि पलटी करून भाजून घ्यायची आहे बघा. सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. घरगुती साहित्यात पण एकदम टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीत बनवलेल्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. त्याचा छान तुम्ही आस्वाद घ्याल. आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानणे खूपच छान आनंददायी वाटेल. हे बघा, छान अशी आपली पोळी भाजून घेतली आपण बघा. त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं, शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर, मसाला, आणि नंतर वरून आपण कांदा आणि टोमॅटो टाकला, कोथिंबीर, ते बघा असं प्रकारे पसरून घ्यायचं आहे बघा. खूप सुंदर. आणि तुमची जी मासवडी असते की नाही, मी आमच्या इथे मामी आहे त्यांना दिली होती टेस्टसाठी, तर त्या म्हटल्या मासवडीसारखीच त्याची टेस्ट लागली, एवढी छान लागली खरंच. कारण जी स्टफिंग आहे ना ते खूप
टेस्टी झालं होतं. आणि पिठल्याची पोळी तर लागतेच अप्रतिम, कारण आपले जे धणे जिरे आहेत त्या ऑलरेडी लाल तिखटमध्ये आहेत, त्यामुळं त्याला पोळीला तर चव आहेच. पण जे स्टफिंग आहे ना ते खूप छान लागत होतं, कारण माझा जो काळा मसाला आहे ना तो खूपच अप्रतिम चवीचा आहे. हे बघा असं आपण कडेपर्यंत भरलं आणि हे बघा अशा प्रकारे आपण प्रेस करायचं आहे, त्याला वळकुटीसारखा आकार द्यायचा आहे बघा. हे बघा अशा प्रकारे आपण हाताच्या साहाय्याने आणि उलटण्याच्या साहाय्याने ती अशी दाबून घ्यायची. हे बघा खूप सुंदर आणि युनिक रेसिपी नवीन पद्धतीने बनवत आहे, माझ्या पद्धतीने मी बनवते. हे बघा अशा प्रकारे आपण छान अशी दाबून घ्यायची आहे. नंतर मी 2 बनवल्या, जास्त बनवल्या नाही मी. आणि हे बघा असे कट करून घ्यायची, अगदी हलक्या हाताने कट करायची. त्याचं जे सारण आहे ते बाहेर येऊ द्यायचं नाही. खूप सुंदर आणि चविष्ट अशी खांडोळी जी की माझ्या पद्धतीने मी बनवली. हे बघा खूप सुंदर, बघा त्यातलं जे आतलं सारण आहे ते पण बघा किती छान दिसतंय. बघू शकता आपण, अप्रतिम. त्यानंतर आपण त्याचं जे रस्सा आहे तो बनवतोय. कढईमध्ये सुरुवातीला आपण मोहरी टाकून घेतली. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे, म्हणजे तिचा स्वाद छान लागतो. नंतर आपण जिरे टाकले आहेत. जिरे छान तडतडले की आपण कांदा घालून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे कांद्याची पेस्ट बनवली तरी चालेल, कारण मी जास्त प्रमाणात बनवणार नाही आहे, त्यामुळं मी कांदाच घेतला आहे. छान असा तो पचवून घेणार आहे. त्यानंतर मी कढीपत्ता टाकला आहे चिरून, आणि छान असा आपण कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. कारण आमच्याकडे जास्त घट्ट अशी म्हणजे जी भाजी असते रस्सा भाजी ती आवडत नाही. थोडंसं हिंग घातलं आहे बघा, त्यामुळं मी वाटण घाटण जास्त करत नाही. पाहुणे वगैरे आले तरच जास्त प्रमाणात असतं. एरवी आमच्याकडे असाच वापर होतो. त्यानंतर लसूण खोबरं घातलं आहे. लसूण खोबरं कोथिंबिरीची पेस्ट छान असं परतून घेणार आहोत. तुम्ही इथे आल्या लसणाचा वापर केला, आल्या लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल. किंवा तुम्ही वाटण बनवलं, कांदा लसूण खोबरं टॉमॅटो याची प्युरी बनवून पेस्ट बनवली तरी चालेल. पण मी झटपट बनवणार होते, मग मी जास्त त्याला हे केलं नाही, वाटण घाटण बनवलं नाही. हे बघा छान असं आपलं मस्त भाजून झालं आहे लसूण खोबरं पण. त्यानंतर एक टॉमॅटो चिरून घातला आहे बघा. खूपच अगदी साध्या सिंपल, पण टेस्ट एवढी छान झाली होती की नाही, खरंच अप्रतिम. त्यानंतर मी 1 चमचा माझा काळा मसाला टाकला आहे आणि छान असं आपण परतून घेऊन थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून ते जे टॉमॅटो आहे ते पण मऊ होतील आणि मसाला आहे तो करपणार नाही. कारण असं कोरडं जर तुम्ही परतला ना तर जे मसाला आहे तो करपतो आणि भाजीची चव आहे ना खरंच वेगळी लागते. हे बघा छान असं मऊ झाला आहे आणि किती सुंदर रंग आला आहे बघा अगदी. आणि वास तर खरंच खूप छान असा घमघमाट सुटला आहे. जास्त वाटण घाटण नाही तरी पण खूप अप्रतिम चवीची झाली होती खांडोळी, जी की मी माझ्या पद्धतीने बनवली आहे. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आणि त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे आपण पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला घट्ट पातळ ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे बघा. उकळी गरम पाण्याचा मी इथे वापर केला आहे. हे बघा छान अशी उकळी आली आहे. वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत. खूप सुंदर अशी आपली खांडोळीची रस्सा भाजी तयार झाली आहे, जी की तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. त्यानंतर आपण प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. प्लेटमध्ये सर्व करताना काय करायचं असतं, अगोदर जी आपण ती वडी बनवली आहे ती ठेवायची आणि वरून रस्सा घालायचा आहे. खाताना ना खरंच तुम्ही जर अशी त्यामध्ये जर ती खांडोळी सोडली ना तर ती अशी मऊ होते. पण तुम्हाला जशी आवडते तशा प्रमाणात तुम्ही करू शकता. मी तसं केलं नाही. मी डिशमध्ये आधी वडी घालून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे, आणि वरून मी तो रस्सा घालणार आहे. हे बघा
म्हणजे ती खाताना आहे ना खूप छान चव लागते. जास्त अशी ती ओलसर पण होत नाही आणि खूप छान लागते बघा. मी ट्राय केली पण खूप सुंदर झाली होती खांडोळीची रस्सा भाजी. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, हाईप करा, छानशी कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.